खिड़की के पास बैठी हूँ मैं अकेली, तारे भी अब ठक कर सो गए हैं, ठंडी हवा अंदर को आती है। आपल्याला अशा प्रकारचं व्हिडिओ सॉन्ग जर जनरेट करायचं असेल तर त्यासाठी गुगलचा फ्लो म्युझिक ॲप जे आहे ते आपण वापरू शकतो. कशा पद्धतीने आपण ही व्हिडिओ तयार करायची चला बघूया. तर आपल्याला फिमेल व्हॉइसमध्ये गझल सॉन्ग व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. मग त्यासाठी एक फिमेल कॅरेक्टरची गरज होती. म्हणून मी काय केलं बघा, मी ChatGPT सुरू केलं आणि त्याला एक प्रॉम्प्ट दिला. आय वॉन्ट टू जनरेट म्युझिक व्हिडिओ लाईक गझल विथ फिमेल ॲक्टर. जनरेट अ फिमेल मॉडेल फॉर क्रिएट सच व्हिडिओ. आणि त्याने मला हे फिमेल कॅरेक्टर इथे जनरेट करून दिलं. मी याला इथून डाउनलोड करून घेतो. ठीक आहे. आता हे जे कॅरेक्टर आहे याला आपण आपल्याकडे डाउनलोड करून ठेवू. ओके, म्हणजे आता एक फिमेल कॅरेक्टर आपल्याला लागेल. मग याच्यानंतरची स्टेप, आता आपल्याला एक म्युझिक सॉन्ग जनरेट करायचं आहे आणि मग त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे करण्यासाठी तुम्हाला गुगलचा हे जे ॲप आहे फ्लो म्युझिक, हे आपल्याला सुरू करायचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून तुम्ही या ठिकाणी पोहोचतात. इथे आल्यानंतर मग तुम्हाला एक न्यू सेशन क्रिएट करायचं आहे. जसं मी इथे न्यू म्युझिक बनवतोय तर इथे न्यू सेशन घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही डिस्क्राईब करा. आता मी काय करतो बघा, इथे तो जो फिमेलचा कॅरेक्टर आहे, इमेज आहे, तो मी त्याला प्रोव्हाइड करतो. हे बघा, इथे आपण डाउनलोड्समध्ये फिमेलचा इमेज आपल्याकडे आहे, तो मी त्याला प्रोव्हाइड करतो आणि त्याला सांगतो की ह्या फिमेल कॅरेक्टरसाठी एक रोमॅन्टिक गझल सॉन्ग जे आहे ते जनरेट करून दे. आणि मग ते गझल सॉन्ग आपण या ठिकाणी जनरेट करून घेऊ. मी त्याला सांगतो जनरेट जनरेट हिंदी हिंदी रोमॅन्टिक गझल सॉन्ग फॉर धिस धिस कॅरेक्टर प्रोव्हाइडेड इन इमेज. ठीक आहे. मी त्याला सिंपल सांगितलं की हिंदी रोमॅन्टिक गझल सॉन्ग जनरेट करून दे आणि या कॅरेक्टरला शोभेल असं. आणि मग तो एक सॉन्ग जनरेट करेल बघा या ठिकाणी. आता एक ऑडिओ पहिल्यांदा क्रिएट होऊन देईल आणि मग त्याला आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि मग व्हिडिओ जेव्हा कन्वर्ट होईल ती अगदी सिनेमॅटिक व्हिडिओ असेल आणि त्या गझलला साजेसे सीन्स तो त्या ठिकाणी तयार करून देतो. बघा, आता हा इमेज त्याने घेतला आणि त्याच्यासाठी तो एक लिरिक जनरेट करतोय. म्हणजे जसं कॅरेक्टर तुम्ही देणार ना त्याला शोभेल असं सॉन्ग त्या ठिकाणी आपोआप तयार होत असतं. आणि मग जे काही सॉन्ग क्रिएट होईल ते आपण प्ले करून बघूयात आणि मग त्या सॉन्गला तुम्हाला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येईल. बघा, आता त्याने एक इथे हिंदी सॉन्ग जनरेट म्हणजे लिरिक जनरेट केला बघा खाली. आणि या ठिकाणी खिडकी के पास बैठी हूं मैं अकेली, तारे भी अब थक कर सो गए, असं काहीतरी लिरिक त्याने इथे लिहिलंय. ठीक आहे. आता हे बघूयात आपण याचं म्युझिक कसं तयार होतं. आणि तो आता इथे म्युझिक जनरेट करतोय म्हणजे सॉन्ग जनरेट करतोय. आणि सॉन्ग जनरेट झाल्यानंतर मग आपल्याला त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि अतिशय सिनेमॅटिक स्टाईलमध्ये रिअलिस्टिक व्हिडिओ त्या ठिकाणी तयार होते आणि ती व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पर्पजसाठी यूज करता येते. आता इथे बघा, आपलं सॉन्ग जे आहे ते जवळपास तयार झालंय. आपण त्याला प्ले करून बघूयात. खिड़की के पास बैठी हूँ मैं अकेली, तारे भी अब थक कर सो गए हैं। आता हे जे ऑडिओ तयार झालाय आपल्याला, तो या ठिकाणी आपण डाउनलोड करून ठेवू शकतो आपल्याकडे. मी याला पहिले डाउनलोड करून घेतो बघा इथे. तो जो आता ऑडिओ जनरेट झाला त्याला MP3 फॉर्मॅटमध्ये मी डाउनलोड करून घेतो. म्हणजे ते सॉन्ग जे आहे ते आपल्याकडे रेडी राहील. आता आपल्याकडे एक फिमेल कॅरेक्टर आहे, एक ऑडिओ आहे आणि त्याच्यापासून मग व्हिडिओ आपल्याला तयार करता येऊ शकतो. इथे म्युझिक व्हिडिओ ऑप्शन आहे बघा. आणि या म्युझिक व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यू म्युझिक व्हिडिओ ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर आता याला दोन गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याला प्रोव्हाइड करायचं आहे ते कॅरेक्टरची इमेज. हे बघा, इथे मी ते कॅरेक्टरची इमेज त्याला प्रोव्हाइड करतो म्हणजे याला रिलेटेड व्हिडिओ तयार होईल. आणि सेकंड, आपला जो ऑडिओ आपण डाउनलोड केलेला आहे आता तो ऑडिओ देखील मी त्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. ही बघा, ही ऑडिओ फाईल पण मी त्याला इथे प्रोव्हाइड केली. म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ दोघं गोष्टी आपण त्याला दिल्यानंतर मग तुम्ही इथे त्याला सांगतात की जनरेट व्हिडिओ सॉन्ग.
आणि मग याचं व्हिडिओ सॉन्ग जनरेट करा. आता बघूयात आपण याला. तो आता काही प्रश्न आपल्याला विचारेल, त्याचे उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायचे आणि काही मिनिटात तुमची व्हिडिओ जी आहे ती तयार होईल. तो आता पूर्ण ऑडिओ समजून घेतोय, इमेज पण समजून घेतोय. मग त्यानुसार तो सीन्स सगळे तयार करतो आणि मग फायनल व्हिडिओ जी काही तयार होईल त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर अगदी कन्सिस्टंट असेल आणि त्या कॅरेक्टरला रिलेटेड मग ते जे काही सॉन्ग आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता इथे त्याने सॉन्ग वगैरे सगळं तयार करून घेतलं. आता तो थोडा मॉडिफाय करून घेतोय बघा त्या सॉन्गला. इथे आता त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर ते सॉन्ग त्याने परत एकदा रीड केलं, अंडरस्टँड केलं. त्याच्या पद्धतीने पुन्हा तो थोडेसे चेंजेस करून घेतो आणि मग फायनलाइज झाल्यानंतर मग त्याला तो व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करेल. आता इथे स्पीड वगैरे पण अतिशय सुंदर आहे आणि फास्ट आपल्याला इथे व्हिडिओज वगैरे जनरेट होताना दिसतात. गुगलचा प्रॉडक्ट आहे म्हटल्यावर ते सगळं सुंदरच असणार आहे. बघा या ठिकाणी आता त्याने इथे इमेजला साजेसं असं ते सॉन्ग कन्व्हर्ट करून घेतलं बघा. खिड़की के पास बैठी हूँ मैं अकेली. सॉन्ग ओके आहे. आता आपल्याला त्याला सिनेमॅटिक कॅन्डल लाईट वाईब्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. इथे आपण हा ऑप्शन निवडला. जनरेट म्युझिक व्हिडिओ. आता हे सॉन्ग आहे आणि त्याचा एक म्युझिक व्हिडिओ या ठिकाणी तो आता जनरेट करेल. तो सगळं डिस्क्रिप्शन इथे देतोय बघा. ऍस्पेक्ट रेशो त्याचा 9:16 आहे आणि त्याच्यानंतर रिझॉल्युशन त्याचं 720 आहे. आता मला ऍस्पेक्ट रेशो जो आहे तो 9:16 नकोय, 16:9 हवा आहे. मी त्याला थोडं इथे सांगतो पुन्हा. चेंज टू लँडस्केप करतो इथे बघा. म्हणजे तो ही जी व्हिडिओ आहे ती लँडस्केप मध्ये कन्वर्ट होईल आणि आपण 9:16 केला तर ती मोबाईलसाठी तयार होईल. मला ती लॉंग व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आता 16:9 रेशो आहे, ओके आहे सगळं ठीक आहे. आणि मग इथे तुम्हाला हवं तर डिफरंट स्टाईल वगैरे तुम्ही ट्राय करू शकतात. त्याच्यात रेन इफेक्ट ऍड करायचा करू शकतात. स्टार्ट प्रोडक्शन नाऊ. मी आता त्याला काय करतो, प्रोडक्शन सुरू करायला सांगतो. ओके. आणि इथे आता व्हिडिओ जनरेट व्हायला सुरुवात होईल आणि अगदी काही मिनिटात आपली व्हिडिओ तयार होऊन रेडी होऊन जाईल. आता व्हिडिओ जनरेशन सुरू केलं त्याने आणि तो आता सीन बाय सीन इथे व्हिडिओ जनरेट करेल. फायनल व्हिडिओ तयार झाले की मग आपण त्याला बघूयात. मग आता आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे आणि आपण त्याला प्ले करून बघूयात. खिड़की के पास बैठी हूँ मैं अकेली. तारे भी अब ठक्कर सो गए हैं. ठंडी हवा अंदर को आती है. तर अशा पद्धतीने ही व्हिडिओ इथे तयार झाली. आता आपल्याला या व्हिडिओला डाउनलोड करायचं आहे. इथे तुम्हाला तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ सॉन्ग जे आहे ते आपण जनरेट करू शकतो. तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.